म्हणाली. आमेन, हालेलुया. देवाचं वचन सांगतो, तो वचन पाठवतो आणि आम्हाला बरं करतो. आमेन. तो शब्द पाठवतो आणि आम्हाला बरं करतो. तो वचन पाठवतो आणि नाशापासून आमचा बचाव करतो. आज आम्ही बरे होणार आहे, आज आम्ही वाचले जाणार आहोत, कारण देवाचा शब्द तुमच्या माझ्यामध्ये काम करणार आहे. हालेलुया. थोडं आवेश असू द्या. हालेलुया. आराधना होत असताना प्रियानो, एक जे आत्म्यामध्ये मला जाणवलं, एकच शब्द होता आणि त्या शब्दाने मला उत्तेजना दिली की ते समर्पण आम्ही करावं. आणि आज ते समर्पण हेच असेल की यहोशुवा लोकांना बोलतो की जीवन आणि मरण तुमच्या समोर आहे, जे देवाने केलं ते देखील तुमच्या समोर आहे. आजच निर्णय घ्या, आजच तुम्ही डिसिजन घ्या. काय डिसिजन घ्या की तुम्ही काय करणार आहात, पुढं तुम्ही काय करणार आहात, याचं डिसिजन आत्ताच घ्या. कारण आम्हाला लगेचच कनान देशामध्ये जायचं आहे. कारण तो शब्द हे बोलण्याच्या अगोदर अनेक गोष्टी झालेल्या आहेत इस्रायल लोकांबरोबर. इस्रायल म्हणजे तुम्ही आणि मी, विश्वासणाऱ्यांबरोबर अनेक गोष्टी झालेल्या होत्या. जे देवाचे लोक असूनसुद्धा ज्यांनी अन्य गोष्टी केल्या, ज्या देवापासून नाही आहे, तरी देखील देवाची कृपा करुणा होती म्हणून ते आता कनान देशाच्या बॉर्डरवर आलेले. त्यावेळेस यहोशुवा शेवटचं एकच इस्रायल लोकांना म्हणतो, आत्ताच तुम्ही डिसिजन घ्या, आत्ताच तुम्ही निर्णय घ्या, तुम्ही काय करणार आहात. आणि यहोशुवा म्हणतो, तुम्ही काय करणार आहेत मला माहीत नाही, पण मी ठरवलेलं आहे. आणि यहोशुवा म्हणतो, मी आणि माझं घरानं तर परमेश्वराची सेवा करणार. हालेलुया. एकच डिसिजन तो सगळ्यांना म्हणतो, एकच कमिटमेंट तो सर्व लोकांसमोर आणि देवासमोर तो सादर करतो आणि मोठ्या विश्वासाने म्हणतो, मी आणि माझं घरानं, मी एकट्याने, मी माझ्या संपूर्ण घराण्याने, मी जो परमेश्वर आहे, जो यहोवा परमेश्वर आहे, मी त्याचीच आराधना करणार, मी त्याचीच सेवा करणार, मी त्याच्याच समागमे राहणार. हे डिसिजन, फायनल डिसिजन यहोशुवा लोकांसमोर आणि देवासमोर सादर करतो. तुम्हाला काय वाटतं, हे जी वाचा यहोशुवानी बोली याच्याने परमेश्वर संतुष्ट होईल की नाही? माझा विश्वास आहे तो 100% संतुष्ट झालेला आहे. आज देवाच्या उपस्थितीमध्ये जाण्या अगोदर मला तुम्हाला प्रश्न विचारू द्या, तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये काय डिसिजन घेतलेला आहे? भरभरून देवाची उपस्थिती आलेली आहे, त्याची महिमा उतरून आलेली आहे. इथून पुढे आता आम्ही बाहेर जाणार आहोत, इथून पुढं आम्ही आमच्या कामाला लागणार आहोत. हे करण्याच्या अगोदर तुम्ही देवाप्रित्यर्थ, तुमच्या प्रित्यर्थ, तुमच्या कुटुंबाच्या प्रित्यर्थ तुम्ही काय डिसिजन घेतलेलं आहे? जर आज तुम्ही आणि मी ठरवलं, नाही काही पण होऊ दे, मी माझ्या परमेश्वराला धरून राहणार, मी माझ्या देवाला बिलगून राहणार, मी माझ्या परमेश्वराचीच सेवा करणार, जो परमेश्वर जिवंत आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगेल, ही मंडळी तुम्हाला खात्रीने सांगेल की निश्चितच तुमचं भलं होणार आहे. हालेलुया. केवळ भलं नव्हे, अशक्य ते तुमच्यासाठी शक्य होणार आहे. आमेन. डिसिजन खूप महत्त्वाचे आहे प्रियानो. आत्मिक जीवनामध्ये आम्ही काय निर्णय घेतो, आम्ही काय कमिटमेंट करतो, खूप महत्त्वाचं आहे. एकदा कमिटमेंट केलं तर तोडायचं नाही. शेजारच्याला सांगा, तोडायचं नाही. कभी खुशी कभी गम, इकडं तिकडं 50-50 नाही करायचं. गेलं तर एकदम देवाच्या राज्यात, नाही तरी इकडं तर आम्हाला जायचंच नाही आहे. हालेलुया. एकच मुलगी टाळ्या वाजवली प्रियानो, ती पण सिस्टर सोलापूरकर यांची मुलगी. गेलं तर एक तर 100% देवाच्या राज्यामध्ये, नाही तर नाही. पण आम्हाला इकडं जायचंच नाही प्रियानो. हे जे जीवन देत नाही, हे जे आमच्यामध्ये मरण आणतं ना, ते काही कामाचं नाही आहे. यहोशुवाला माहीत होतं, जर मी देवाच्या राज्यामध्ये आहे ना, जर मी त्याची सेवा करणार, ज्या देवाने इथपर्यंत सहाय्य केलं, इथून पुढं पण तो माझी सहायता करणार आहे. हालेलुया. तुमची सहायता परमेश्वर करणार आहे. हालेलुया. तुमची सहायता परमेश्वर करणार आहे. आणि मागील दिवसांमध्ये एक गोष्ट कंटिन्यू देव मला सांगत आहे. मी गुरुवारी गायकवाड परिवारामध्ये हाऊस ग्रुपमध्ये पण शेअर केलं, मी अजून खूप ठिकाणी शेअर केलं. याकोबाच्या पत्रामध्ये म्हटलेले, प्रत्येक उत्तम गोष्ट वरून आहे.
आमेन. प्रत्येक उत्तम गोष्ट वरून आहे. म्हणून फोकस इथून काढायचंय, कुठं लावायचंय? अव्वा दे बाप्पा. फोकस कुठं लावायचंय? जोरानी फोकस वर लावायचंय. वर म्हणजे कुठं? स्वर्गाकडं. स्वर्गामध्ये म्हणजे कोण? जिथं आमचा परमेश्वर आहे त्याच्याकडं आमचं नजर असलं पाहिजे, त्याच्याकडं आमचा फोकस असला पाहिजे. आणि जर आमचा फोकस तिकडं फिक्स आहे ना प्रियानो, खालचं ऑटोमॅटिकली सगळं सेट होणार आहे. आमेन. हालेलुया. इकडचे लोक हालेलुया. वरून येणाऱ्या गोष्टी ह्या आमच्यासाठी आहेत. आणि वरून येणाऱ्या गोष्टी या साधारण नाही आहेत प्रियानो. वचनाप्रमाणे प्रत्येक उत्तम गोष्ट म्हणा, उत्तम गोष्ट, उत्तम गोष्ट जोराने म्हणा. झोपू नका, उत्तम गोष्ट म्हणा. प्रत्येक उत्तम गोष्ट वरून येणार आहे. आणि वचन सांगतं त्याच्यामध्ये काहीच विकार नाही आहे, त्याच्यामध्ये काहीच गडबड नाही आहे. आरोग्य येणार तर ते पूर्ण आरोग्य येणार आहे. आमेन. मागचे लोक हालेलुया. छुटकारा येणार, तो पूर्ण छुटकारा येणार आहे. हालेलुया. कर्जातून मुक्ती पूर्णपणे येणार आहे, कारण त्याच्यामध्ये विकार नाही आहे. आणि माझा विश्वास आहे, मंडळीचा विश्वास आहे, आणि आम्हा प्रत्येकांचा विश्वास आहे, देव आम्हाला उत्तम देणार आहे. शेजारच्याला सांगा, मला उत्तम मिळणार आहे. सांगा सांगा. अजून आता ते उत्तम विषयच मी बोलणार आहे. सांगा सांगा, मला उत्तम मिळणार आहे. थोडा हलवा, थोडा हलवा, कारण कोण कोण झोपलेले मला दिसत आहेत. हलवा शेजारच्याला. मला उत्तम मिळणार आहे. जोराने एकदा घोषणा करा, मला उत्तम. इकडचे लोक, मला, रोहन दादा, मला उत्तम. आमेन. हालेलुया. आता मला उत्तम मिळणार आहे. आमेन. आम्हा सगळ्यांना उत्तम मिळणार आहे. पुढं जाण्याच्या अगोदर एक तुम्हाला चांगली बातमी देते. आत्ताच मला येताना बनसोडे सिस्टरनी सांगितलं, ज्यांचा मुलगा सिरियस होता, मृत्यूछायेच्या बेडवर होता, या आठवड्यामध्ये तो चालायला लागलेला आहे. लवकरच ते म्हणाले, मी त्याला काय पण करून इकडं घेऊन येणार आहे. आमेन. तो लवकरात लवकर आपल्यामध्ये येणार आहे. आणि त्याची साक्ष, अजून तो परिवार पूर्णपणे येशूला ओळखलेले नाही आहे. फक्त बनसोडे ते एकटेच आपल्यामध्ये येत आहे. पण विश्वास आहे, देवाने ते केलेलं आहे. ते म्हणाले, मी घेऊन येणार आणि मी गवाही देणार आहे. हालेलुया. आता सगळ्यांना उत्तम गोष्ट मिळणार आहे प्रियानो. सगळ्यांना उत्तम गोष्ट मिळणार आहे. उत्तम जॉब मिळणार आहे, उत्तम प्रमोशन मिळणार आहे, उत्तम घर मिळणार आहे, उत्तम आरोग्य मिळणार आहे, उत्तम बँक बॅलन्स मिळणार आहे. आमेन. उत्तम तुमच्यासाठी नवीन सुरुवात होणार आहे. सगळं 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 उत्तम उत्तम होणार आहे. पण उत्तम घेऊन करणार काय? आम्हाला सगळ्या उत्तम गोष्टी पाहिजे, आणि तो देव आम्हाला देणार आहे. आम्ही ते घेणार आहोत. आम्ही देवाकडं मागणार आहोत, देव आम्हाला देणार आहे. आम्ही ते घेतल्यावर त्या उत्तम गोष्टीचं आम्ही करणार काय आहोत ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आज माझा संदेशाचा शीर्षकच आहे की अ ब्युटिफुल वेस्ट. जे उत्तम मला मिळालेलं आहे ते घेऊन मला ते उत्तमरित्या त्याचा वापर करायचा आहे, त्याला वाया घालवायचं आहे. तुम्ही म्हणाल, वाया कशाला घालवायचं? भरपूर बँक बॅलन्स आहे, देव म्हणतो सगळं मी तुला उत्तम दिलं तर उत्तम वाया घाल. तुम्हाला कसं वाटेल? नाही, हे देव बोलला नाही, शैतान बोलला. देव म्हणतो मला दिलेलं आहे तर मी ते कशाला वाया घालू? पण आज आपण बघणार आहोत प्रियांनो, याच्याविषयी मी ऐकलं असेल, पण हे जे वचन होतं, जेव्हा आम्ही करमाळ्याला टीम घेऊन गेलो होतो त्यावेळेस देवाने आमच्याबरोबर सेवा कार्य केलं, आणि ते मला असं वाटतं मी तुमच्यासमोर ठेवावं. मार्क याचा 14वा अध्याय आणि वचन 3 असं म्हटलेलं आहे. डिस्प्ले कराल का? मार्क याचा 14वा अध्याय आणि वचन 3. तो म्हणजे येशू बेथानी येथे कुष्ठरोगी शिमोन याच्या घरी जेवायला बसला होता. आता ही जी घटना आहे ही प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर जाण्याच्या अगोदरची, म्हणजे त्या आठवड्यामध्ये झालेली ही गोष्ट आहे. आणि वचन आम्हाला सांगतं, त्या बेथानी गावामध्ये एक कुष्ठरोगी शिमोन होता, ज्याने येशूला आपल्या घरी जेवायला बोलवलं होतं.
मी इथंच थांबले, कारण वचन आम्हाला काय सांगतं लेवियाच्या 14व्या अध्यायामध्ये की जे कुष्ठरोगी आहे त्यांना कम्युनिटीमध्ये येण्याचा हक्क नाही आहे, कारण ते रोगी आहेत आणि कुष्ठरोग्यांना गावाच्या बाहेर अशा ठिकाणी बसवायचं. पण इथं म्हटलेलं आहे की असा एक कुष्ठरोगी शिमोन होता ज्याने प्रभूला आपल्या घरामध्ये बोलवलं होतं. याचा अर्थ त्या शिमोनाला अगोदर कुष्ठरोग झाला होता, पण आता तो बरा झालेला आहे. आणि तो बरा झालेला आहे म्हणून तो आता कम्युनिटीमध्ये आहे. म्हणून तो जेव्हा त्याला कळलं की येशू या बेथानी गावामध्ये आलेला आहे, त्या शिमोनने त्या येशूला आपल्या घरी जेवायला बोलवलेलं आहे. हालेलुया. ह्याचा अर्थ मला असा वाटतो कदाचित हा शिमोन त्या कुष्ठरोग्यांपैकी असेल जो कधी काळी गावाच्या बाहेर बसला असेल. कदाचित त्याला कळलं असेल की येशू येत आहे, येशू बरं करत आहे. कदाचित या शिमोनाला पण येशूने बरं केलं असेल, त्याचा कुष्ठरोग बरा केला असेल. म्हणून त्या शिमोनाला वाटलं की येशू या गावात येत आहे. म्हणून शिमोनाने येशू येशू, मी तो कुष्ठरोगी शिमोन, येशू तू मला बरं केलेलं आहे, येशू तू गावात आलेले, प्लीज येशू माझ्या घरी ये. म्हणून स्पेसिफिकली येशू त्याच्या घरामध्ये जाते. मला असं वाटतं कदाचित हा शिमोन येशूच्या सेवा कार्यामध्ये बरा झाला असेल आणि त्याने सांगितलं असेल येशू मी कुष्ठरोगी होतो, आता मी बरा झालेला आहे. अनेक घटना नमूद नाही आहे प्रियानो, काहीच घटना नमूद आहे. पण ही गोष्ट वाचल्यावर मला असं कळतं कदाचित येशू आणि शिमोनाचा काहीतरी संबंध असेल, म्हणून येशू शिमोनाच्या घरी गेलेला आहे. किती मोठी गोष्ट आहे माहिती आहे का. 6 दिवस आता राहिलेले आहे. आता येशूचा वधस्तंभावर त्याचं मरण होणार आहे. त्याच्या अगोदर शिमोनाच्या घरी तो आलेला आहे. कल्पना करा ज्या समयाला येशू म्हणाला असेल शिमोन मी तुझ्या घरी येणार आहे, शिमोनाने काय तयारी केली असेल प्रियांनो. हालेलुया. आपल्या घरी 4 पाहुणे येणार म्हटलं तर आपल्या आठवड्यापासून तयारी असते. त्या दिवशी शिमोनाला कळलं की येशू माझ्या घरात येणार आहे, मी त्याला जेवायला बोलवले. म्हणा जेवायला. वा, जेवायला बोलवलं म्हणजे त्याची किती धावपळ असेल. आज माझ्या घरी येशू येणार आहे, आज माझ्या घरी येशू येणार आहे. मी चांगली एकदम भारी दिवेकर बेकरीमधले एकदम बेखमीर भाकर आणतो, जाऊन मदिनामधून मटण आणतो, चिकन आणतो. किती त्यांनी तयारी केली असेल, घराची साफसफाई केली असेल, सगळं बेडशीट बदललं असेल, सगळं घासून फुसून फरशा एकदम स्वच्छ केले असेल. आज येशू माझ्या घरी येणार आहे, आज येशू माझ्या घरी येणार आहे. जाऊन सगळ्यांना त्यांनी सांगितलं असेल आज येशू माझ्या घरी येणार आहे, येशू बोलला माझ्या घरी येणार आहे. सगळे लोकांचं फोकस कदाचित त्या परिवारावर गेलं असेल, शिमोनाच्या परिवारावर गेलं असेल. आणि त्यांनी इतकी तयारी केली, येशूला आमंत्रित केलं. येशू त्याच्या घरी जेवायला आलेला आहे. आणि त्याच्या घरी जेवायला आलेलं असताना एक घटना झालेली आहे, जी घटना आता आपण बघणार आहोत. हाच अध्याय योहानाच्या 12व्या अध्यायामध्ये आपण बघणार आहोत. योहान 12:1. मग येशू वलांडणाच्या पूर्वी 6 दिवस बेथानीस आला. ज्या लाजराला येशूने मेलेल्यातून उठवले होते तो तेथे होता. नेक्स्ट. म्हणून त्यांनी तेथे त्याच्यासाठी जेवणावळ केली. तेव्हा मार्था वाडीत होती आणि लाजर त्यांच्या पंक्तीस बसणाऱ्यांपैकी एक होता. त्या शिमोनाने या तिघांना बोलवलेलं आहे. कोणाला बोलवलेलं आहे? मार्थाला बोलवलेलं आहे, लाजरसला बोलवलेलं आहे आणि मरियमला बोलवलेलं आहे. का यांना बोलवलं असेल मला असं वाटतं, कारण नुकताच लाजर जो मेलेला होता तो जिवंत झालेला होता. येशूने त्याला उठवलेलं होतं. कल्पना करा तुमच्या गल्लीमध्ये अशी एक घटना झालेली आहे किंवा आपल्याच घरात अशी तरी एक घटना झालेली आहे. कल्पना करा आता पास्टरांनी साक्ष दिली, सुटल्यानंतर तुम्ही सगळेजण जाऊन त्यांना भेटणार, हो की नाही? असं झालं का ब्रदर, असं झालं का पास्टर, अरे बापरे असं झालं का. आमच्यामध्ये ते कुतूहल असतं की असं पण होऊ शकतं का. आणि त्या लाजरसला त्या फॅमिलीला स्पेशल इन्व्हिटेशन का होतं माहिती आहे का? कारण आत्ताच येशूने त्या लाजरसला कबरेतून उठवलं होतं. तो जिवंत झालेला आहे.
अचानक एवढी मोठी घटना घडलेली आहे की सगळेजण त्या लाजरसला बघण्यासाठी, अरे तो मेलेला होता, आम्ही गेलो होतो फ्युनरलला, आम्ही होतो, किती रडलो आम्ही, किती त्या मार्थाला समजवलं, किती त्या मरियमला समजलं. आम्हाला हे पण माहीत होतं येशूला बोलवले पण येशू काय नाही आला, पण नंतर नाही येशू आला. आला तर आला, त्याने काय केलं, आम्हाला वाटलं तर तो मरणार आहे, पण त्या येशूने त्याला जिवंत केलं. तो लाजरस, ती मार्था, त्या मार्थेविषयी तर काय बोलायलाच नको, सारखं कंप्लेंट करणारी, इथं पण वाढायलीच बघा. अगोदर पण एकदा येशूला घरी बोलवल्यावर तिथं पण किचनमध्येच, तिथं पण तेच काम करत होते, इथं इन्व्हिटेशन मिळाल्यावर पण तेच काम करायला लागले. काही लोकांना तेच काम करायला खूप आवडतं. फॉर एक्झाम्पल, मला किचनमध्ये जाऊ नको म्हटलं तरी पण आवडतं करायला. काही लोकांना नको म्हटलं तर पण तिच्याकडं माझं जास्त लक्ष नाही आहे. मार्था तिकडं वाढत होती आणि लाजरस त्याच्या पंक्तीमध्ये बसला होता. आणि मरियम काय करत होती त्याच्याकडे आपण नंतर बघणार आहोत. या तिघांना पण बोलवलेलं आहे आणि मला एक खूप आवडलं, कुठं पण गेले की तिघच गेले, सहकुटुंब सहपरिवार. इथं लाजर एकटा गेला का? नाही. मार्था, लाजर्स आणि मरियम हे गेलेले आहेत. शिमोन एक्सायटेड आहे. या गोष्टी थोडा कल्पना करा. तुम्ही स्वतःला शिमोन समजा. म्हणा मी शिमोन आहे. जोराने म्हणा मी कुष्ठरोगी शिमोन आहे. आणि अजून म्हणा माझ्या घरी येशू जेवायला आलेला आहे. आता मी शिमोन आहे, मी कुष्ठरोगी शिमोन आहे, मी घरामध्ये पंगत केलेली आहे, घरामध्ये येशू आलेला आहे. आणि त्या ठिकाणी लाजरस आहे, मार्था आहे, मरियम आहे. आणि काही लोक लाजरसकडं बघत आहे, काही लोक येशूकडं बघत आहे. येशू आला, येशूचं वेलकम झालं, येशू बसलेले, थोडंसं इकडचं तिकडचं गप्पा झाले असतील, बसले. आता मग त्यांनी जेवण करायला सुरुवात केलेलं आहे. आणि वचन काय सांगतं, मार्था वाढत होते आणि लाजरस त्या ठिकाणी बसलेला होता. पण त्याची जी तिसरी बहीण होती, जी मरियम होती, तिने एक वेगळं असं कृत्य केलं जे येशूच्या हृदयाला स्पर्श करून घेतलं. ती काय अशी घटना होती की ज्याच्याविषयी येशू चांगलं म्हणतो, ज्याच्याविषयी येशू म्हणतो की हिने माझ्यासाठी एक चांगलं काम केलेलं आहे. ह्याच्या अगोदर काही शिष्याने चांगलं काम केलं नाही का हो? पण तरी देखील सगळ्यांसाठी हे उद्गार येशू काढत नाहीये. फक्त त्या स्त्रीविषयी, त्या मरियमविषयी तो बोलतो, हिने माझ्यासाठी खूप चांगलं काम केलेलं आहे. अशी कुठली गोष्ट त्या मरियेने केली? मार्था वाढत होती, ते पण चांगलं काम होतं. लाजरस तर जिवंत झालेले, येशूच्या जवळ बसतोय, त्याच्या प्रेझेन्समध्ये बसवतोय, त्याचं ऐकतोय, ते चांगलं काम नाही का? ते पण चांगलं काम आहे. वाढायचं काम पण चांगले आहे, येशूच्या जवळ बसून त्याचं ऐकणं पण चांगलं काम आहे. शिष्यांसोबत बसून येशून अजून काय प्रकटीकरण देतो ते पण ऐकणं महत्त्वाचं आहे. पण येशू या सगळ्यांची प्रशंसा करत नाहीये. अशा एका घटनेची तो प्रशंसा करतोय, अशा एका बहिणीची तो प्रशंसा करतोय जिने आपल्याकडचं घरातून येतानाच एक सुंदर अलाबस्त्र कुपी तिने आपल्यासोबत आणलं होतं. आणि ते तिने काय केलं, ते स्वतःसाठी राखलं नाही, पण तिने ते कुपी घेतली आणि येशूच्या चरणावर, काही ट्रान्सलेशनमध्ये येशूच्या डोक्यावर तिने ती अलाबस्त्रची कुपी फोडली आणि येशूचा तिने अभिषेक केला. ते तेल तिने त्याच्यावर ओतलं आणि वचन सांगतं तिने आपले केस घेतले, येशूचे पाय पुसले. पाय पुसत असताना तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि ते अश्रू आणि तिचे केस याने तिने येशूचे पाय धुतले. आणि येशूने बघितलं आणि येशूने म्हणाला, हिला रोखू नका, कारण हिने माझ्यासाठी एक सुंदर काम केलेलं आहे. काय सुंदर काम होतं प्रियांनो. काय होतं तिच्याकडं की ज्याच्यामुळं येशू हे म्हणाला. तिच्याकडं फक्त एक अलाबस्त्रची कुपी होती. फार महाग नव्हती, फार हलकी पण नव्हती, पण ते मरियमसाठी ते प्रेशस होतं. ते मरियेसाठी खूप प्रेशस होतं. याच्याविषयी मी खूप ऐकलं असेल प्रियांनो, घ्या सगळं द्या. पण मला आज तुमचं लक्ष त्या गोष्टींकडे वेधायचं आहे जो येशू म्हणतो, हिने माझ्यासाठी एक चांगलं काम केलेलं आहे. तिच्याकडे ती एक कुपी होती.
तिच्याकडे एक बाटली होती आणि त्या बाटलीमध्ये सुगंधी तेल, बहुमोल तेल होतं, जे तिने राखून ठेवलं होतं. ते राखून एका पर्पजसाठी ठेवलं होतं आणि ते एकाच दिवशी तिने राखून ठेवलं नाही प्रियांनो. ते त्या स्त्रीसाठी, त्या मुलीसाठी ते इतकं प्रेशस होतं, कारण त्या काळामध्ये यहुदी लोकांमध्ये अशी प्रथा होती की जेव्हा लग्न व्हायचं तेव्हा लग्नाबरोबर एक डावरी द्यायची मुलाकडच्यांना. तेव्हा त्या डावरीमध्ये जात असताना त्या मुलीने ते तेल घेऊन जायचं आणि ज्यावेळेस लग्न व्हायचं आणि जेव्हा ते पती पत्नी एकत्रित यायचे, एकत्रित येण्या अगोदर ती कुपी घेऊन ती आपल्या हजबंडला, आपल्या पतीला ती द्यायची, ते ब्रेक करायची, ते त्याला लावायची आणि सांगायची आणि ते दर्शक असायचं, यापुढे माझं पूर्ण जीवनाचं कमिटमेंट फक्त तुझ्यासाठी. सबमिशन ते दाखवायचं, कमिटमेंट दाखवायचं की तूच माझा हजबंड आहे आणि मी ॲज अ पत्नी तुला सरेंडर होत आहे. आणि ते सरेंडर करण्याची, ती कमिटमेंट करण्याची ते एक ॲक्ट असायचं, ते म्हणजे ते मुलीने ते कुपी त्या हजबंडवर फोडायचं. यासाठी त्यावेळेस अशी प्रथा होती की त्या मुलींना अगदी खूप अगोदरपासून उत्तमातलं उत्तम सुगंधी ऑइल ते जमा करायचे, कारण त्यांना ते पतीला प्रेझेंट करायचं, ज्याच्याबरोबर त्याला पूर्ण आयुष्य घालायचं आहे. बघा, आत्ताच लग्न ठरलं म्हटलं की इतकं शॉपिंग असते ना, इतकं शॉपिंग. लग्न 8 महिन्यावर असतं, आत्तापासूनच सुरू. बघा, आमच्या घरात लग्न असेल, एखाद्या मुलीचं अथवा मुलाचं लग्न ठरलं तर आम्ही किती तयारी करायला लागतो. आणि त्यावेळेस आपण आत्ता घेतो, पण त्याच्या अगोदर त्या काळी खूप सिरियसली घ्यायचे. एंगेजमेंट झालं की मुलगा जायचा, पहिला माझी पत्नी येणार म्हणून लगेच घर बांधायला सुरुवात. माझं लग्न ठरलं म्हटलं की आता मुलीला कळतं 16 झालं की माझं लग्न आहे. मुली त्या जपून 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 ठेवायचे, त्या गोष्टींमध्ये त्यांचं मन असायचं, त्या गोष्टींमध्ये त्यांची आवड असायची आणि त्यांना माहीत असायचं की हे फक्त माझ्या हजबंडसाठी आहे. आता जेव्हा त्यांना इन्व्हिटेशन आलं असेल, लाजरस, मार्था, लाजर इन्व्हिटेशन, आज आमच्या घरी ये, येशू येणार आहे. मार्था निघाली असेल 2 चमचे एक्स्ट्रा घेऊन, वाढायला कमी पडलं तर पळीबिळी घेऊन निघाली असेल. लाजर तर एकदम, मी आत्ताच उठलो, मी येशूजवळच बसणार, मी काहीच काम करणार नाही, ज्या येशूने उठवलं त्याच्या चरणाजवळच बसणार, अगदी त्याला चिटकूनच बसणार. मार्था घरातनं 4 वाट्या घेतली असेल, कारण एकच काम, वाढायचं काम. मरिया पण तयारी केली असेल, अरे येशू माझ्या भावाला उठवलेलं आहे, माझ्या भावाला जिवंत केलेलं आहे, तो येणार, मला त्याला भेटायला जायचे. त्या शिमोनाने आमची आठवण केली, मी त्याला भेटायला जाणार आहे. ठीक तयारी करत असेल आणि मला असं वाटतं प्रियांनो, त्या तयारीमध्ये पवित्र आत्मा त्यांना सहाय्य करत असेल, तिघांना सहाय्य केलं असेल. मरिया पण रेडी झाली असेल, चांगले चांगले कपडे घातले असेल, आता मी येशूला भेटणार निघाली पण असेल. आणि निघताना तिला असं वाटलं असेल, मला असं वाटतं की आज येशूला मी रिकाम्या हाताने भेटणार नाही, अजिबात रिकाम्या हाताने भेटणार नाही. म्हणून तिने जे जपून ठेवलं होतं ना प्रियांनो, ते तिने काढलं. माझं लग्न होऊ अथवा ना होऊ मला परवा नाही आहे, पण ज्याच्यासाठी मी हे राखून ठेवलेलं आहे ना, तो दुसरा तिसरा कोणी नव्हे, तो फक्त येशू आहे. आणि तिने ते घेतलं, ते कपाट उघडून ते पर्समध्ये घेऊन तुम्ही जात आहात, हे कोणी बघणार नाही प्रियांनो, ते फक्त तुमच्यामध्ये आणि ते देवामध्ये असेल. हालेलुया. काय झालं असेल हो, दुसरी परफ्यूम बॉटल ती घेऊन गेली असती ना, दुसरी घेऊन पण फुसफुस केली असती तरी पण येशू खुश झाला असता. पण तिने म्हटलं नाही, ज्या येशूने सर्व काही मला दिलेलं आहे, ज्या येशूने माझ्या भावाला उठवलेलं आहे, ज्या येशूला मी हाक मारली, तो आमच्या हाकेला आमंत्रित होऊन तो आमच्या घरी आलेला आहे, आमच्या घरी तो बसलेला आहे. लाजरसला माझा मित्र म्हणतोय, या परिवाराला तो आपलं म्हणतोय, त्या येशूला मी रिकाम्या हाताने भेटायला जाणार नाही.
ती म्हटली पुढं काय व्हायचं ते होऊ दे, काय व्हायचं ते होऊ दे, पण आज मी माझ्या येशूला ते बहुमोल इत्र जे मी राखून ठेवलेलं आहे, तो माझा पती माझ्या येशूपेक्षा श्रेष्ठ नाही आहे, म्हणून तिने ते घेतलं आणि ते घेऊन येशूला भेटायला निघाली. आणि येशू त्या ठिकाणी आलेला आहे प्रियानो, बसलेलं आहे. चांगलं चांगलं जेवण त्या ठिकाणी आहे. शिष्य जेवत आहे, सगळे जेवत आहेत. आणि तिला वाटलं की जेवणाच्या अगोदर मला हे इत्र, मला हे सुगंधी तेल माझ्या प्रियकराला, माझा पहिला पती जो येशू आहे, जो उद्धारक आहे, त्याच्यावर मला टाकायचं आहे. आणि वचन सांगतं तिने आली, विचारली, बसली नाही, लाजरस मी करू का, मार्था मी करू का ग, ती असली तर नकोच करू म्हटली असते. बरेच लोक आहेत, देऊ का चर्चला, कशाला देता हो, मी हे ह्याला देऊ का, कशाला देता, अशा म्हणणाऱ्या लोकांपासून 10 नाही, जाऊच नका त्यांच्याबरोबर. ती कोणाला सुद्धा विचारली नाही. तिने म्हटली हा येशू, याच्यासाठी. आणि मी खूप ऐकलं प्रियांनो, तिने ते घेतलं आणि तिने त्या येशूवर तो सुगंधी तेल ओतून दिलं. फुसफुस स्प्रेने मारलं, पूर्ण देऊन टाकलं. मला थोडं पण नको येशू, अर्ध कमिटमेंट मला नकोच, पूर्ण ते पूर्ण तिने येशूवर ते जे उत्तम होतं, जे ब्युटिफुल होतं, जे चांगलं होतं, ते सर्व काही तिने येशूला देऊन टाकलं. येशूला तिने देऊन टाकलं. आणि ते देत असताना तिच्या डोळ्यामध्ये नुसते अश्रू होते. माहीत नाही हा येशू आता पकडला जाणार आहे, त्याला वधस्तंभावर टांगण्यात येणार आहे. मला माहीत आहे की नाही हा येशू परत जिवंत होईल की नाही, काय काय मला हा सांभाळेल की नाही, माझं हा पुढं चांगलं करेल की नाही, काही तिच्या मनात नव्हतं. काही भविष्याविषयी काही तिच्याजवळ नव्हतं. तिला एकच, बस हा समय मला व्यर्थ घालवायचं नाही आहे. आणि तिने ते फोडलं. येशूचे तिने पायाचे मुखे घेतले, आपल्या केसांनी ते धुतले आणि अश्रूने त्याचे पाय पूर्ण भिजवले. हे फक्त तिने ठरवलं की जे माझं उत्तम आहे ते मी आज वाया घालवणार. माझ्याकडे जे उत्तम होतं ना, असं नाही की येशूला तिने बाटली दिली, म्हटली येशू तुझ्याजवळ ठेव, थोडं थोडं करून वापर. बाटली दिली असती तरी येशू घेतलं असतं की नाही, घेतलं असतं की नाही. मरियेने दिली मला, थोडं थोडं लावून फिरलं असतं. पण ती म्हटली तू ठेव, मी फोडून टाकते, काय पण कर, पण आज मला तुझा पूर्ण अभिषेकच करायचा आहे, 100% कमिटमेंट. आणि ते तिने फोडून टाकलं. आणि त्यानंतर आपल्याला घटना माहिती आहे प्रियांनो. लगेच सगळे शिष्य म्हणाले अगं बाई वेडी झाली. जुडस म्हणाला कशाला वेस्ट केलं, कशाला वाया घातलं, घेतलं, विकलं असतं तर पैसे तर मिळाले असते, पैसे मिळाले असते तर आपण गोरगरिबांना दिलं असतं, कुठं तर दिलं असतं. पण येशू त्यावेळेस म्हणतो हिला काही बोलू नका, कारण हिने जे केलेलं आहे ना ते खूप सुंदर केलेलं आहे. हिने जे केलेलं आहे ना ते खूप सुंदर केलेलं आहे. आता मला तुम्हाला सांगायचं आहे, त्या शिमोनाने जेवायला बोलवलं होतं. येशू म्हणायला पाहिजे ना शिमोनाने किती चांगलं जेवण केलं. ज्याने बोलवलं त्याची तारीफ व्हायला पाहिजे ना. पण तारीफ कोणाची झाली, कौतुक कोणाचं झालं, कौतुक कोणाचं झालं, मरियेचं झालं. तुम्ही काय पण करा प्रियांनो, काय पण करा, आज येशू येणार मी असं करणार, आज मी असं करणार, मी तसं करणार, हे करणार, मी असं करतो, मी तसं करतो, हे करतो, ते करतो. तुम्ही कराल, येशू पण त्या ठिकाणी येईल. पण आल्याने गौरव कदाचित कोणाला दुसऱ्याला मिळेल. सगळ्यांना बोलवलेलं आहे, पण कौतुक कोणाचं झालं माहिती आहे का,
त्या मरियेचं झालं ज्या मरियेने सर्वस्व जे होतं ते सर्व येशूसाठी त्याग करून टाकलं. म्हणून येशूने तिचं कौतुक केलं आणि तो म्हणाला, हिने माझ्यासाठी एक खूप चांगलं काम केलेलं आहे. ते तुम्ही आणि मी पण करू शकता. कोणीतरी आमेन म्हणा प्रियानो. छोट्या छोट्या गोष्टीद्वारे आपण येशूला भाग पाडू शकतो हे म्हणण्यासाठी की हिने, या भावाने, या मुलाने, या मुलीने माझ्यासाठी खूप छान काम केलेलं आहे. आमेन. हे तुम्ही आणि मी करू शकता प्रियांनो. हे तुम्ही आणि मी करू शकतो. का माहिती का? त्या येशूला मी ओळखलेलं आहे. जर तुम्ही बघाल तर प्रत्येक रविवारी अद्भुत साक्षी आमच्या मंडळीमध्ये वाहिलेले. आम्ही ऐकत आहो. आठवडाभरामध्ये आम्ही ज्यांना पण भेटतोय त्यांना सांगत आहो, अरे त्या भावाच्या जीवनात असं झालं, त्या बहिणीच्या जीवनात असं झालं. कदाचित तुमच्याही जीवनात काही घटना घडल्या असतील, आज येशूची साक्ष झाली असेल. हे सगळं आम्ही ऐकतो, हे सगळं आम्ही पाहतो. तरी पण जेव्हा आम्हाला सॅक्रिफाईस करायची वेळ येते, जेव्हा आम्हाला येशूला द्यायची वेळ असते ना, तेव्हा आम्ही खूप हात मागं घेतो प्रियांनो. पैसा तर मी बोलेल हां द्या, भरपुरीने द्या. जे उत्तम आहे ते सगळं भरपुरीने द्या. आताच मला एक बहीण भेटली आणि ती म्हणाली की दीदी माझ्यासाठी प्रेयर करा, कारण मला घर घ्यायचं आहे. मी म्हटलं व्हेरी गुड, आपण प्रार्थना करू. पण पहिलंच ती दर्शन सांगितली, पहिला खालचा मोठा हॉल येशूसाठी, मग आमचं वर घर होणार. काहीतरी आम्हाला येशूसाठी असं करायचं आहे जेणेकरून येशू म्हणेल, हिने माझ्यासाठी उत्तम काम केलेलं आहे. उत्तम काम केलेले. तिला काय मिळालं हो त्या येशूच्या एका बोलण्याने? काय मिळालं असेल? ती म्हणाली, काय येशू नुसतं एवढंच बोलला, मला वाटलं स्वर्गात तू माझ्याकडे उजव्या साईडला बसशील. मला असं वाटलं येशू ते कुठलं तरी येरुशलेममधला छोटासा भाग माझ्या नावावर करेल. मला वाटलं येशू माझ्यासाठी असं काही प्रोव्हिजन करेल जे विधवेचं नाही का तेलाची कुपी वाहतच होती, असं काय तर चमत्कार करेल. काही तिच्याकडं अपेक्षा नाही प्रियांनो, काही नाही. आणि कधी कधी असं होतं ना, मागा म्हणजे मिळेल. आता प्रमोद पास्टर नेहमी म्हणतात, पेरा म्हणजे तुम्हाला कापणी होईल, पेरा म्हणजे तुम्हाला कापणी. आमच्या डोक्यात तेच बसले, मी 100 रुपये घालणार, कधी येशू मला 1000 रुपये देतो. खरं खरं सांगा, आहे ना? आम्ही देतो फटकरून, आम्ही लगेच कॅल्क्युलेशन करायला लागतो. लगेच आमचं आता मला मिळायला लागले. मी त्यातली होते पण आता नाही आहे. दिलं संपलं, मिळालं नाही मिळालं, कापणी येऊ 5 वर्षांनी उद्या 10 वर्षांनी उद्या ते देवाकडे माझं काम नाही, तिथंच बघत बसायचं. कधी येतं, कधी बँक बॅलन्स वाढतो. मागा म्हणजे मिळेल, आम्ही पेरा म्हणजे तुम्हाला मिळेल. आमचं सगळं लक्ष त्या पेरण्याकडे. आता मग ते शेतकऱ्याचं लगेच द्यायचं नाही, शेतकरी बघत बसू ना, आम्ही पण बघत बसलो. म्हणजे काय? ती बघत बसली का आता फोडल्यावर येशू मला काय देणार आहे. ती काहीच अपेक्षा नाही, काहीच तिला माहीत नाही काय मिळणार आहे, काहीच नाही, शून्य अपेक्षा. पण ती म्हटली, आज माझ्या येशूसाठी मला असं काहीतरी करायचं आहे. आणि येशूसाठी तिने केलं. मला तुम्हाला सांगू द्या प्रियांनो, एकच जीवन आम्हा प्रत्येकांकडं आहे. आज आपल्याकडे ही सगळी तरुण पोरं आलेत. मला या तरुण पोरांचं काय आवडलं माहिती आहे का प्रियांनो? सगळे 22-23 आहेत. आणि खरंच सांगते टीम, तुम्ही आहात, आपको समजे या ना समजे, लेकिन मैं बताना चाहूँगी, 22-23 वर्षाची मुलं आहेत. प्रत्येकांची साक्षी आहे, एकदा देवी एन्काउंटर झालं, सगळं सोडले, सगळा नाद, बायकांचा नाद, सगळं ड्रग, सगळं सोडले आणि देवाच्या चरणी लागून देवाच्या सेवेमध्ये गेले. ऐका त्यांचे साक्ष. एकदा मी रडलो, एकदा मला पश्चाताप झाला, मी मसीमध्ये असून सुद्धा मी पाप करत होतो, पण एक एन्काउंटर असं झालं, सगळं सोडले आणि देवाच्या मागे लागले. तरुण आहे बघा. आणि दुसरी आवडलेली गोष्ट, त्यांच्या हातात मोबाईलच नाही आहे. नियम आहे त्यांचा, पण कधी कुरकुर केली नाही, थोडा तुझा मोबाईल दे मी बघतो काय. या 1 महिन्यामध्ये या लेकरांनी काहीच केलं नाही प्रियांनो. एक एन्काउंटर देवाबरोबरचा, एक एन्काउंटर, आणि त्यांचं जीवन बदलून गेलं आणि त्यांनी येशूला आपलं जीवन देऊन टाकलं, पूर्ण जीवन देऊन. विचारलं तरुणपणाच्या गोष्टी आहेत का?
कसं होईल काय होईल, पण एकाने सुद्धा त्याच्याविषयी काहीच बोललं नाही. त्यांच्या मुखामध्ये हेच आहे, येशू आम्हाला भेटला, आम्हाला त्याच्यासाठी काहीतरी करायचंय, अधिक आम्हाला त्यांना जवळून पाहायचंय. म्हणून सगळं तरुण पण त्यांनी देवाच्या सेवेसाठी दिलं. प्रियांनो, आमच्याबरोबर किती वेळा अशा घटना घडतात, तरी देखील आम्ही येशूला पूर्ण जीवन देत नाही आणि अपेक्षा करतो की येशूने आम्हाला पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण काय सगळंच त्याचं आहे नाही ते द्यावं. दिलेलं आहे. पण तुम्ही काय करणार आहात येशूसाठी? तुम्ही काय करणार आहात येशूसाठी? तुमच्याविषयी असं आवडेल ना म्हणायला, आणि ते वाणी तुम्हाला कळणार नाही प्रियानो, पण लोक म्हणतील या मुलीने येशूसाठी काहीतरी केलेलं आहे. स्वर्ग म्हणेल या मुलीने सोलापूरमध्ये, या मुलाने सोलापूरमध्ये येशूसाठी खूप सुंदर गोष्ट केलेली आहे. देवाच्या कार्यासाठी स्वतःला रोखू नका प्रियानो. तुम्ही देणारे असेल तर भरपुरीने द्या. हालेलुया. तुम्ही सेवा करणारे असेल तर भरपुरीने करा. आराधक असाल तर उत्तम आराधना देवाला द्यायला लागा. प्रत्येकांची एक वेगवेगळी ॲक्ट आहे प्रियांनो, त्याप्रमाणे तुम्ही करायला लागा. आणि मी असून हे पण म्हणेल, जर पवित्र आत्मा तुम्हाला टोचणी देत असेल, तुम्हाला एनकरेज करत असेल, तुम्हाला हे करण्यासाठी कोणाचंही वाट बघू नका, उभं राहा आणि येशूसाठी ते तुम्ही करायला लागा. एकच जीवन आम्हाला मिळणार आहे. मी करमाळा चर्चमध्ये पण बोलले, त्या टीमशी पण बोले आणि त्या चर्चला पण एक लाईफमधलं आता आमचं 50 वर्ष गेलेलं आहे, कोणाची 20 वर्ष गेलेले आहेत, राहिले 30, 40, 50. त्या उरलेल्या आयुष्यामध्ये आम्ही परमेश्वरासाठी काय केलेलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे. रोज एक दिवस जातो, मला असं वाटतं की मी माझ्या येशूसाठी अजून काहीतरी केलं पाहिजे, माझ्या परिवाराला असं वाटलं पाहिजे, नाही तरुणांना वाटलं पाहिजे, वृद्धांना वाटलं पाहिजे. हरकत नाही, आमचे गुडघे थकलेले आहेत, आमचं शरीर थकलेलं आहे. तरुण म्हणतील आमच्याकडे शक्ती आहे, आमच्याकडे सामर्थ्य आहे, असं आम्ही काहीतरी केलं पाहिजे. बिझनेसमनवाल्यांनी म्हणायला पाहिजे असं मी काहीतरी केलं पाहिजे, जेणेकरून येशू म्हणेल या मुलाने, या मुलीने माझ्यासाठी एक सुंदर काम केलेलं आहे. हालेलुया. का पेत्र म्हणाला असताना, काय येशू मी तू म्हणाला माझ्या मागं ये, मी आलो, मग तू पण माझ्याविषयी बोलायला पाहिजे होतं की नाही? चांगला बिचारा मासे साफ करत बसला होता, चांगला बिझनेस होता, येशू म्हणाला टाक ते माझ्या मागे, टाकला, गेला. मग पेत्र म्हणायला पाहिजे होतं. मला असं वाटतं हे सगळं झाल्यावर सगळ्या शिष्य लोकांची एक टीम डिस्कशन झालं असेल, अरे मी पण टाकलो, येशू माझ्याविषयी बोलला नाही, येशू ये म्हणाला माझ्या मागं, मी पट करून टाकलो आलो, येशू मला काहीच बोलला नाही. दुसरा म्हटलं असेल मी तर डॉक्टर होतो, येशू ये म्हटल्यावर सगळं डॉक्टर दवाखाना बंद केलो, येशूच्या मागं आलो. बोलले असतील की नाही? पण काय फरक आहे प्रियांनो, शिष्यांना बोलवण्यात आलं होतं, हिला न बोलवता येशूने सांगितलं तुम्ही हे करा, मग केले. हिला न सांगता हिने सगळं केलं. म्हणून संपूर्ण जगामध्ये तिच्याविषयी प्रचार होतो. हालेलुया. सांगितल्यावर मग केल्यावर काय हरकत आहे हो? हं, तुम्ही असं करा, मग तुम्ही केला, मग आमचा सत्कारच केले नाही, आमचं नावच घेतले नाही. काल बरेच जणांना मी फोन केला की आज शेवटचा बिदाई प्रोग्राम आहे मुलांचा, उशीर होईल, थोडं रोनाधोना होईल, आपण त्यांना भेटू करू, उशीर होईल, मग आपण असं करूयात का, चहा समोसे नको, आज आपण जेवण करूयात. सगळे एक्सायटेड झाले. मी लगेच म्हटले थोडं कॉन्ट्रीब्युशन द्या. सगळे आनंदाने प्रियांनो, आनंदाने एक जॉय होता, एक जॉय प्रत्येकांच्या येस आपण करू. आणि मी खरोखर ॲज अ पास्टर आम्ही सगळे तिघं जण इतके आम्ही आनंदी आहोत ना, इतक्या. हे तुम्ही ऐकू नका टीम, अजय जोसेफ कान बंद करा, ह्यांना दोघांना तर काहीच कळत नाही. हां, ये समज में आएगा. सगळ्यांनी इतकं छान या टीमला होस्ट केलं ना प्रियांनो, खरंच प्रत्येक परिवार, प्रत्येक जण इतक्या आनंदाने या टीमला होस्ट केलेला आहे. आणि मला आवडलं काय माहिती आहे का, हे अजून मोठे प्रचारक झाले नाहीत, अजून यांचं जगामध्ये कुठं नाव नाही आहे.
हे साधारण लोक आहेत, हे साधारण तरुण आहेत, पण तेवढा सन्मान जो एका मोठ्या सेवकाला मिळतो त्या सेवकांना सगळ्या परिवाराने दिलेला आहे, कारण त्यांचं वजन वाढलेलं आहे. एकदा आपल्या स्वतःसाठी टाळ्या वाजवा. सगळ्यांनी उत्तमातलं उत्तम ब्रेकफास्ट दिले, उत्तमातलं उत्तम लंच दिलेलं आहे, उत्तमातलं उत्तम डिनर दिलेलं आहे. तरुण लेकरं त्यांची सेवा केलेली आहे. कोणी ड्रायव्हर बनला, कोणी शेफ बनला. सगळं आम्ही सगळ्यांनी उत्तम केलेले प्रियानो, उत्तम केलेले. आणि या गोष्टीला तर घेऊन मी आठवडा अगोदरपासून देवाला धन्यवाद द्यायले. म्हटलं दे बाबा किती चांगली मंडळी दिलेली आहे. कोणी पण म्हटलं नाही की बाबा नाही आम्ही नाही करू शकत. अजून बरेच लोकांची लिस्ट अजून आम्ही तशीच ठेवली आहे पेंडिंग. ह्याचा अर्थ दुसरी टीम येणार आहे. अहो सगळे हा माझा विश्वास आहे प्रियानो. मला माहीत नाही या टीमने आपल्याकडून काय घेऊन गेलं असेल, पण मी विश्वासाने आणि खात्रीने सांगू शकते जे मंडळीमधलं प्रेम, जे ऐक्यता, जे त्यांना होस्ट करण्याची जी पद्धत आहे ती त्यांनी नक्कीच ॲक्सेप्ट केली असेल. ते त्यांच्या हृदयाला स्पर्श करून गेलं असेल. आणि मी असंच म्हणेल, असंच देवासाठी आणि देवाच्या राज्यासाठी उभं राहा. इतकं ब्युटिफुल तुम्ही वाया घालवा ना. जे तुमच्याकडचं उत्तम आहे ते सगळं वाया घालवा प्रियानो. वायफट नाही, ते चहा हे असल्या गोष्टीमध्ये नाही. देवाच्या गोष्टीसाठी जेवढं उत्तम तुम्हाला वाया घालवता येईल ना तेवढं देवासाठी, त्याच्या राज्यासाठी करा. पहा त्याचं प्रतिफळ मोठं असणार आहे. किंबहुना मी हे म्हणेल ते तुम्हाला आणि मला मिळालेलं आहे. कबूल करायचं का? मला उत्तम मिळालेलं आहे. जोराने मला उत्तम मिळालेलं आहे. देवबाप तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो.